तुम्ही जर लॅपटॉपवर कॅपकट यूज करत असाल तर कदाचित तुम्हाला नो इंटरनेट कनेक्शन असा एरर आलेला असेल आणि तो तुम्हाला कसा सोडवायचा हे कळत नसेल तर काळजी करू नका, मी तुम्हाला सांगतो तो कसा सोडवायचा। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात आधी तुम्हाला क्रोम ब्राउझर वरती यायचं आहे आणि VPN गेट सर्च करायचं आहे। VPN गेट सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला जी पण खाली वेबसाईट येईल त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती तुम्हाला VPN गेटचे बरेच सर्व्हर दिलेले जातील, त्याच्यातून तुम्हाला एक कोणता पण निवडायचं आहे आणि आपल्या लॅपटॉपची VPN सेटिंग सर्च करायची आहे आणि आपल्या लॅपटॉपच्या VPN सेटिंग मध्ये यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला ते क्रेडेन्शियल भरायचे आहेत, ते तुम्हाला कसे भरायचे हे सांगतो। त्यासाठी VPN प्रोव्हायडर मध्ये विंडोज बिल्ट इन हे सिलेक्ट करायचंय। कनेक्शन नेम मध्ये आपल्याला कनेक्शन नेम टाकायचे आहे। त्याच्यासाठी आपल्याला VPN गेट वेबसाईट वरून जापान सिलेक्ट करायचं आहे, ते कॉपी करायचं आहे। कॉपी केल्याच्या नंतर कनेक्शन नेम मध्ये पेस्ट करायचं। पेस्ट केल्याच्या नंतर आपल्याला DDNS होस्ट नेम, आपल्याला होस्ट नेम व सर्व्हर नेम टाकायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पब्लिक VPN 97 OpenGW.net हे टाकायचं आहे सर्व्हर नेम मध्ये आणि VPN टाइप मध्ये SSTP सिलेक्ट करायचं आहे। युजर नेम आणि पासवर्डच्या ठिकाणी आपल्याला VPN टाकायचं आहे। VPN टाकल्याच्या नंतर सेव्ह वरती क्लिक करायचे आहे। सेव्ह झाल्याच्या नंतर VPN वरती क्लिक करून कनेक्ट करायचं आहे त्याला कनेक्ट झाल्याच्या नंतर आपण कॅपकट ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर आपल्याला पेन वापरल्यामुळे जे पण आपल्याला इफेक्ट ट्रान्झिशन्स दिसत नव्हते ते डाउनलोड करता येतील व आपल्या व्हिडिओ मध्ये यूज करता येतील। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।